अरे अरे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन भांडणामध्ये. जसं की मागं म्हटलंच होतं, प्लीज लाईक करा. भेटू आपण पुढच्या भांडणांमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे कॉमेडी कपल. म्हणजे नुसते म्हणायला कॉमेडी कपल आहे, पण चॅनलवर नुसते भांडणाचे. पण जिनको पता है उनको पता है, याच कॉमेडी आहे. ट्रेंड कशाचा राहतो, म्हणजे एखाद्या गाण्याचा राहतो, एखाद्या स्टेपचा राहतो. पण आता काय चालू आहे, भांडणाचा ट्रेंड चालू आहे सध्या. तिकडे पावा तिकडे तेच चालू आहे. बाहेरचे देशातले लोक जर आपल्याला पाहत असतील तर त्यांना वाटत असं इकडे महायुद्ध चालू आहे काय. तर घालू यांच्या भांडणात हात आणि पाय. पण त्यात एक छोटासा इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. ऋतूने 4 चौघात माझ्यावर हात उचलला, तू रात्री पाय उचल. म्हणजे तू रात्री लाथाना थोडं बॉस. आता माझ्या जगण्यात अर्थ नाही. अरे मर ना बाबा, तू जगतो तरी खाला. तू काय आयरन मॅन आहे का? मला तू मेले वाईट वाटन. तू वकांडा मधला येडा गांडा वाटवायला कोणतरी. आणि 4 चौघात हात उचलला त्याचा प्रॉब्लेम आहे तुला. आणि तू हे 2 लाख लोकांना दाखवू राहिला. आणि 2 लाख लोक पाहू पण राहिले. हे पाहून मला असंच वाटतंय, आता माझ्या जगण्यात अर्थ नाही. अगं तू जगती तरी का आला? कसं काय की मी कामावरून आज लवकर आलो. कारण तर कामावरून का लवकर आलो की मला माझी तब्येत जरा खराब झाली. कारण दररोजचं असं म्हणजे जेवण बाहेर भेटतं ना, मला वडापावती खातो, त्यामुळे तब्येत खराब झाली माझी. त्याच्यामुळे ही गोष्ट आज मला कळली की बाबा या असं आरूला या इथं असं ठेवून ही बाहेर तिकडे जाऊन बसते. हे आता बाहेर फोनवर बोलत बसते तिकडे जाऊन. इथं भांडणाची स्क्रिप्ट अशी आहे, मी सांगतो तुम्हाला थोडक्यात. पहिले तर हा किंग कॉंग पाहूनच माझा मूड गेला. मला बनवशीच वाटत नव्हतं, पण कॉन्टेंट नव्हतं. पण इथं विषय असा आहे, त्याचं म्हणणं असं आहे की याची बायको बाहेर फोनवर बोलत बसती. घरात पोरगी एकटीच बेडच्या कडाला, ती पडली जायली लागलं लुगलं, तर तिला कळायला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पण तो हे सांगतोय आपल्याला तिथपर्यंत 2 मिनिटं झाले ब्लॉगचे. तवर ती पोरगी नाही पडणार का? तिला जवळ घ्यायचं आधी. बरं झालं हाणला हा 4 चौघात. मम्मी गेली काय? तुला एक घरात सोडून गेली. तर बघा मित्रांनो, हिला एक म्हणजे असं घरात टीव्ही लावायचा, अजून असं बेडच्या कडेला बसायचं. वा, पोरगी पण शिकायला लागली. शेवटी यांचीच पोरगी. पोरीला पण स्क्रिप्ट शिकून दिली, तेव्हा तिला बाजूला नाही तर डचकून उठेल रात्री परत. की बाबा आज माझी तब्येत बरं झालं खराब झाली. ह्या गोष्टीमुळे तर मला कळलं की बाबा आरूला इथं घरात एकटी बसवून ही तिथे जाऊन असं फोनवर बोलत बसते. हिला आता दाखवतो आता काय असतं काय नाही. आता मी मजा येईन ना, इथंच माझी इथे खरी पब्लिकला बाई फुल शिट्ट्या बिट्ट्या. आणि तुला दाखवतोस ते काय असतं बाबा. लाईटले तू तिला तुझं तोंड दाखवून घाबरवशील. याच्या काय कर, चिंपॅन्जी कुठला असं कर. तर बघू शकता मित्रांनो, आई फोनवर तिथे बोलत बसली. तिथे लेकराला घरात एकट्याला बसवून लेकरू आता रडायला लागले. कारण तर पुढे बोल, लेकरू तर रडा नाही अजून लहान आहे, अजून जमत नाही. अजून मोठं झालं का जमन. पर लेकरू एकटं होतं तेव्हा बी शांत होतं. आणि तू म्हणत होता का लेकरू रडतं इकडं. म्हणजे लांब पोरा पुढे जर एखादा तोंड बिन बांधून गेला ना तर लेकरू घाबरतं, एवढं माहिती मला. पण तू असा मनुष्य प्राणी, तू जरासा नॉर्मल गेला ना तर लेकरू रडू शकतं घाबरून. त्याच्यापेक्षा तू तोंड बिन बांधूनच जात जाय. खरं बोलला. एवढी ऍक्टिंगची स्किल पाहिजे माणसाला. म्हणजे एवढ्या ऍक्टिंग मध्ये डुबून जावा का कोणी मागून येतंय, कोणी आपल्याला आवाज देतंय तरी आपलं लक्ष नसावं. मानलं पाहिजे. तुम्हाला युट्यूब फॅन पेस्ट मध्ये बोलवतील बहुतेक असा अंदाज. लागली तू कुणाबद्दल बोलायला लागली? तू तुमच्या आईबद्दल. कुणाला सांगायला लागली? घरी माझ्या घरी. काय सांगा? तुमच्या घरच्यांची लायकी आहे का माझ्या आईबद्दल सांगायला लागली त्यांना? तुमची लायकी बघा आधी. मी तो नास येता बाई. माझ्या घरच्यांची लायकी कशाला काढता? नाही तुला अजून नीट सांगतो, तू नीट बोल. नीटच बोल. काय माझ्या आई एक तर फोनवर नीट बोल, नाही त्याच संग नीट बोल. काहीतरी एक कर. पैसा पुरा भेटणार. तुम्ही अजिबात गडबड करू नका. खर्चा $1 येणार आहे का? आबरूच ना. खोटं बोलायला काय खोटं बोलायला? सर डायरेक्ट म्हणते मी होतो ना घरी. लाज वाटायला पाहिजे जरा तुला. आता तिथला सीन कसा असं माहिती का? तुला अक्कल आहे का? लाज वाटते का तुला? कॅमेरा चालू आहे ना. तुला अक्कल आहे का? लाज वाटते का तुला माझ्यासोबत खोटं बोलायला? होय, हो. जरा नीट लायकीत राहून बोला. तुमची स्वतःची लायकी काय ती बघा, मग माझी लय लायकी बोलू काढा. नको. हा, कानाखाली जाळ काढीन. तिच्या कानाखाली जाळ काढूच ती अशी भांडा ती तो सोबत. यार कशाला भांडण करायला लागलंय? अरे केळ्या, तुला किती राहा तो रोल काय आमच्या भांडणामध्ये? तू बाकीच्या पंचित नको करू. आता आमच्या टाक्या टाक्या म्हणणार आहे. तू बघतो पोरीला मोबाईल धर, बाकीचं नको शिकू. एक काम करी, मोबाईल पकडी जा. जरी मोबाईल आपल्याला घ्या इच्छिरून पाहून तुम्ही. ए शांत बस रे, कशाला भांडण करायला लागलाय? स्क्रिप्ट चांगली लिहिलेली बरं का. याच्यासाठी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क. कारण कॅमेरामॅनचे डायलॉग तुम्ही मध्ये मध्ये दिलेले आहे त्याला. पण नुसतं सुरुवातीला आला आणि डायरेक्ट बिलगून दिला असं काही नाही. हे कशाला भांडणं करताय? हे कशाला भांडणं करताय तुम्ही? हे कशाला भांडणं करताय? आईच्या करू राहिलो. कच्चा $1 येणार आहे काय करू राहिलो? म्हणजे बावळट आहे का रे तू? तुला पण 10-5 रुपये घेऊन गच पडजी रे वेब शिकाय. तुकडे तो तोंड काळ कर यांच्यावर. तू आलता कायला? भांडण सोडायला आला होता तू स्टार्टिंगला. आता काय करू राहिला? शूटिंग काढू राहिला त्यांची. बावळटपणाचे लक्षण. हो अरे शांत बस. का बरं काय नको. पण मला त्या दोघांचा कमी, पण त्या कॅमेरामॅनचा जास्त राग येऊ राहिला. काय त्यांनी
अरे काय दाखवू राहील तुम्हाला पटत का तरी? कुठं ती चवळीची शेंग आणि कुठं हा भोपळ्याचा वेल? काही बराबरी घ्यायची दोघांमध्ये आणि वरून ती याला हाणू राहिली. खरंच भांडत असतील तर घाल बरं तिच्या कंबाडातला आता आणि कर बरं घडी. कशी तर लय टापा आणत होता, पोरगी रडत होती तिच्या बाहेर बोलत होती आणि आता तुमच्या स्क्रिप्टेड भांडणामुळे खरंच ती पोरगी रडायला लागली. म्हणजे किती निर्दयी आहे बापेर तुम्ही. म्हणजे अक्षरशः माझ्या तोंडात शिवी येते पण मी शिवी देत नाही. पण मला तुम्हाला दोघांना एवढंच सांगणं, तुमच्या आईचा तर मित्रांनो, परवा दिवशी तुम्ही ते भांडण झालेली बघितलं असेल, त्यामध्ये मी ऋतूचा मोबाईल फोडला रागामध्ये. पाहिलं ना भाऊ, आम्हाला कामच काय दुसरं म्हणजे. आणि इथून पुढे मी पाच जाऊ, फक्त तू असा रात्रीच्या कुठे बी कॅमेरा चालू करीत नको जाऊ, कारण आमच्या आईने आमचे कान फोकावे इतके आम्ही लहान नाही ना आता. आईचा बबनतोय. तिने मोबाईल बघितला तर ती भांडण जरा कमी करते. म्हणजे मोबाईल चालू असला ना ती म्हणजे भांडण जास्त करत नाही. गाठ तर लय फाटत तू आणि भांडायचं बी तुला नुसता गॅंड्यासारखा वाढला पण काही उपयोगच नाही, तो एका धक्क्यात खाली पडतो. आणि खरं तर ती कॅमेरा पुढे भांडते असं नाही, उलट ती कॅमेरा पुढे जास्त भांडते, कारण तुम्हाला दाखवायचं राहतं ना. आम्ही बाबा लोक बसले नाही तर आम्हाला अडत नका काढ तुम्ही. पाठीमागच गोड बोलत असेल तुम्ही, फक्त कॅमेरा पुढे भांडत. ते पोरग काय रागाच्या भारत होईल. हा घरी यायचं टायमिंग आहे आणि ती मोबाईल येतो. ही मोबाईल मी वापरणार आहे. माझा असं मोबाईल पडला ना, मग असं काय असं का ढकलून काय द्यायला ही मोबाईल मी वापरणार आहे. ती मोबाईल नको तर दुसरा मोबाईल देतो. दे ना भाऊ तिला मोबाईल, व्हिडिओ काढायला लागणार ना तिला पुढे मागं. का तुझा बी तोच प्लॅन आहे? मला हीच मोबाईल पाहिजे. नाही मी नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? मोबाईल माझा कुठल्या भावानी सोबत चालू आहे तुमचं लपड? याच आणि लफड अजून एक. म्हणजे मला आता परत म्हणावं लागेल, आता माझ्या जगण्यात अर्थ राहिला नाही म्हणे दुसरं लफड. माहिती मला चांगल्या झाडावर नाही मी माकडात चढा त्या, पण मला नाही वाटत का एखादा माकड येड्या बाबळी चढल्यानंतर परत कोणत्या झाडावर उडी मारीन म्हणून. लायकीत काय लायकीत काय लायकीत काय लायकीत काय लायकीत. सोन्यासारखं लेकरू झोपेल तिकडं आणि वटवागडी सारखं कपल भांडणं करतं इकडं. शोभत कर तुम्हाला. बस करा अजून पण. तर मी जर का मोबाईल जर का चालू ठेवला नसता तर ही गोष्ट तुम्हाला कळायला नसती. हा कळलं आम्हाला, बरं झालं कळलं आम्हाला कळलं नसतं तर आम्ही MPSC मध्ये फेल झालो असतो. आवडत नाही तर आम्हाला लागून काय करतो आम्ही, काय हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे का तुमचा हा मुद्दा? आणि एवढा रिंग लाईटचा उजेड पडून राहिला तो एवढा गोंडस चेहऱ्यावर, जसं लय गपचित कॅमेरा चालू केला होता तू. आणि बरं झालं स्क्रिप्टेड, कारण हे भांडण तुम्हाला ओरिजिनल मध्ये करताच आलं नसतं. कारण जर तू लपून मोबाईल ठेवला असता तुला रिंग लाईट चालू करता नसती आली, आणि रिंग लाईट चालू केली नसती तर तुम्ही दिसलेच नसते. म्हणजे पूर्ण अंधार असतो खोलीत. अजून आले नाही, टाइम तर झाला यायचा. वाव, इतके भांडणं चालू असताना पण त्यांनी तिच्याकडून व्हिडिओ घेऊन त्याच्या चॅनलवर अपलोड केला. पण हिच्याकडे तर मोबाईल नव्हता ना, व्हिडिओ काढायला दिला असं. आणि किती ओरिजिनल दाखवायचा प्रयत्न करा तुम्ही, स्क्रिप्टेड ते स्क्रिप्टेडच राहणार. अजून आले नाही, टाइम झाला यायचा. ऍक्टिंग करायला पाहते, हातात गाड्या कुठे येतो भावाने. टाइम तर झाला यायचा. लहान पोराच्या वर गंमत, अजून आली नाही. आज लय उशीर लागायला लागला यायला. उशीर झालाय पण तू बरा टायमिंग व्हिडिओ चालू केला. आता ते येईनच आणि मी उडनच त्यांच्यावर, म्हणजे भांडणच त्यांच्यासोबत. तो तिकडे म्हणत असं बाय 40, 50, 60, 100 येऊ का? या 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 बसा आमच्या बोकांडी. जी माझ्याबद्दल तुम्ही माघारी बोलता की तुम्हाला हिंमत नाही का समोर येऊन बोलायची? चे आईला आल्या डायरेक्ट सुरू केलं यांनी. म्हणजे काही तथ्यच नव्हतं भांडायचं आता. आणि असं प्रत्येक व्लॉग मध्ये चालू आहे, एकदा तो चालू करतो एकदा ती चालू करते, हेच चालू आहे. आणि मग हेच काही कळाल्यानंतर मला कॉमेडी वाटायला लागलं. मग तेव्हा मला कळलं की यांच्या चॅनलचं नाव ऋतू प्रसाद कॉमेडी कपल का असं. तर हे होते आजचे कॉमेडी कपल करंट. तर याच्यातून आपल्याला आज काय शिकायला भेटलं की सगळ्या जोड्या स्वर्गातच नाही तर काही जोड्या अंधारात पण बनवल्या जातात. काही लॉजिक नव्हतं याच्यात, पण त्यांच्या व्हिडिओत पण नाही राहत ना. मग तेच तर मी शिकायला भेटलं की काही गोष्टीला लॉजिक नाही राहत. तर बस आजच्यासाठी एवढंच होतं. बाकी व्हिडिओ आवडला लाईक करायला आवडलीच लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, नाही तर मी पण असे ब्लॉग टाकायला चालू करेल. बाय टाटा. नको ना महिला ठिकाण नात्याचं